आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गोपाळ, कुठं होतास तू? अरे महत्वाचं कामानिमित्त बाहेर गेलो जरा। आता आलायस वय? नाही वाढून झालं आलोय, काम करत होतो, घरला निघालोय आता। बर, पाहुणी बाईला बघितलं का तू आमच्या? आता याला काहीतरी गोष्ट सांगावी लागेल। अय गोपाळ, अरे सांग की बघितलं का पाहुणी बाईला? होईल का? मगाशी इथनच गेलं बघ त्या एसटी स्टँड कडे। एसटी स्टँडला? होय। एसटी स्टँडला का बरं गेले असतील रे? काय सांगितलं नाही बरं का, काहीतरी टेन्शन मध्ये दिसत होत्या। मी विचारण्याचा प्रयत्न केला पण इमर्जन्सी असं काहीतरी म्हणल्या। काय हो, काय कळलं नाही मला, झपाझप पावलं टाकत निघून गेले। एकट्याच कशा गेल्या अशा? मला काय बोलल्या बी नाहीत त्या। मला बी काय बोललं नाहीत बघ। बर ठीक आहे, राहू दे, मी येऊ का सोबत? नाही नको, जातो मी। बघा नक्की। हा लाली, गोपाळने केला का नाश्ता? हा, त्यांच्या खोलीतच दिला मी। श्यामल, नवरा कुठे आहे तुझा? आहेत की घरात। नाश्ता करायला नाही आला? विचारून येऊ का? नाही, राहू दे। सुधाकर, ए बाळा सुधाकर। होय हो, सुधाकर कडं काय महत्वाचं काम आहे तुमचं? होय, येऊ देत त्याला, मग सांगतो। हा, आला। ये बस। काय रे बाबा, नाश्त्याला नाही आलो वेळेत? आप्पा, माझी आठवण काढली आज तुम्ही। श्यामल, दे नाश्ता, दे त्याला। लाले, गोपाळला किती खारी दिल्या तू? तेवढ्याच खारी दे त्याला, नाही तर काय आहे, त्याचं पोट भरणार नाही। अहो, हे काय नवीन आता? नवीन कुठलं काय, नेहमीच आहे। आता गोपाळला काही दिलं की तुला आणि तुझ्या लेकाला द्यायलाच पाहिजे ना काहीतरी, हो की नाही? त्याच्या नावावर 2 एकर जमीन केली गोपाळच्या, तर लगेच तुमच्या बुडाला आग लागलेली दिसतीये। काय बोलताय हे? काय ग, याला 2 एकर जागा द्यायला यांनी घरासाठी काय केलंय? काय केलंय मला सांग? आजपर्यंत घरामध्ये 1 रुपया तरी दिला का त्यांनी? बरं, मी म्हणतो पैशाचं दे सोडून, चल पोलीस स्टेशनात काहीतरी करतो दाखवून बापाचं नाव मोठं तरी केलं कधी? केलं? कुठून याला पोलीस म्हणून भरती केलं असं म्हणून गावातील लोक मला विचारताना हसतात माझ्यावर। आणि याच्याबरोबर हवालदार म्हणून लागलेली पोरं, अरे प्रमोशन घेऊन परीक्षा देऊन साहेब झाले, आणि हो हाय तिथंच हवालदार। तर घरातल्यांनी जसं काही लय दिवं लावल्यात, मी किमान मानाची नोकरी तरी करतोय, बायकांचं झंपर शिवत नाही।